गगनपंथे शुभ्रविमाने गगनपंथे शुभ्रविमाने गगनपंथे शुभ्रविमाने गगनपंथे शुभ्रविमाने देव लक्ष्यति अधो वदने देव लक्ष्यति अधो वदने देव लक्ष्यति अधो वदने
क्षिति अधोगगने अलंकापुरी कीर्तने अलंकापुरी कीर्तने अलंकापुरी कीर्तने अलंकापुरी कीर्तने ताळ मृदंग धनकारिणे ताळ मृदंग धनकारिणे
त्याची नाळ होईल त्याची नाळ होईल त्याची नाळ होईल त्याची नाळ होईल ऐसा तुझा आशीर्वाद ऐसा दिला आशीर्वाद मग ज्ञानदेवाची बोले गोविंद ज्ञानदेवा ऐसा उद्बोध ज्ञानदेवा ऐसा उद्बोध दुकान देखो भुवनी दुकान देखो भुवनी दुदानी भोजी भुवनी दुदानी भोजी भुवनी दुदानी भोजी भुवनी दुदानी भोजी भुवनी जय जयकार क्षिते हो जय जयकार क्षिते होत महादोषा संहार महादोषा संहार घात नाम असे नाचत रामाचे नाथ पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे नामा म्हणे स्वामी माझा नामामणी स्वामी माझा म्हणे स्वामी माझा नामामणी स्वामी माझा अंगीकार केला ओझा अंगीकार केला होता अंगीकार केला ओझा अंगीकार केला होता पावला भक्ताची आकार पावला भक्ताची आकारा भक्ताची आकार पावला भक्ताची आकारा गरुडा रूढ होनी करुणारुण होनी करुणारुण होनी करुणारुण होनी करुणारुण होनी जय जयकार क्षिती होत किती होता महादेशा संहार घात संहार हाला नाम असे नाचत पांडुरंगा पुढे हे नामाचे नाथ पांडुरंगा पुढे नामाचे नाथ पांडुरंगा पुढे गगनपंथी शुभ्र विमानी गगनपंथी शुभ्र विमानी गगनपंथी शुभ्र विमाने गगनपंथी शुभ्र विमाने जीवनक्षिति अधोवदनी जीवनक्षिति अधोवदनी देवलक्षिति अधुवदने देवलक्षिति अधुवदने तव अलङ्कामपुरी कीर्तनी तव अलङ्कापुरी कीर्तनी कीर्तनी अलंकापुरी
जे जिकार किती होत जे जिकार किती होत महादोषा संसार महादोषा संहार घात महादोष संहार घात महादोष संहार घात नामासी नाथ नाथ नामासी नाथ नाथ पांडुरंगा पुढे पांडुरंगा पांडुरंगा पुढे
गगनपंथे शुभ्र विमाने देव लक्षिती अधोवदने अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनत्कारिले जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे रामकृष्ण अवतार चरित्रे गाती सविस्तर वैष्णवी केले जय जयकार पांडुरंगे मनितले ज्ञानदेव बैसले समाधी पुढे अजान वृक्षनिधी वाम भागे पिंपळक्षिती सुवर्णाचा शोभत निवृत्ती सोपान खेचर मुक्ताबाई ज्ञानदेव मुक्ताबाई निरंतर हे उत्तरद्वारा समोर बैसते झाले देव मने ज्ञानेश्वरा चंद्रतारा जवदिल करा तव तुझी समाधी राहोरे स्थिरा दर्शने उद्धारा मूढजना जववरी हे क्षितिमंडळ जववरी हे समुद्र जळ मग कल्पक्ष यथा काळ माझ्या हृदयी साठवे अनेक एक सोपारे ज्ञानदेव ही चार अक्षरे जो जप करील निर्धारे त्याचे ज्ञान होईल ऐसा दिला आशीर्वाद मग संताशी बोले गोविंद ज्ञानदेवा ऐसा उद्बोध तुझा न देखो सृष्टीशी जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे नामा म्हणे स्वामी माझा अंगीकार केला ओझा पावला भक्ताची काजा गरुडारूढ होवोनी जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे विठ्ठल गगनपंथे शुभ्र विमाने देव लक्षिती अधोवदने अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनत्कारिले जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया
शुभ्र विमाने देव लक्षिती अधोवदने अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनत्कारिले जय जयकार क्षिती होत महादोषा संहारघात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील समाधी प्रकरणातील प्रदीर्घ अभंग आहे. प्रस्तुत अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे माझ्या श्री संत ज्ञानदेवांचा जे जे कार्य मृत्यू लोकात कसा होतो आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या काठावर पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये समाधिस्थ संजीवन संत श्रेष्ठ ज्ञानोबरायाच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमन सद्गुरू महनीय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू विठ्ठल महाराज देशमुख बाबांच्या या धर्मशाळेत वर्षानुवर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचं पारायण आणि या पारायणाच्या निमित्ताने हा कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवामध्ये माझ्या वाट्याला आलेली सेवा आपल्या सद्गुरू श्री गुरु विठ्ठल बाबा देशमुख बाबांचे अनुग्रहित असलेले बाबांचे सेवक परिचारक असलेले बाबाचे आत्मीय असलेले आदरणीय माझे छोटे गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्रीनिवासजी महाराजांच्या आज्ञेने मी आपल्या पुढे उभा राहिलेलो आहे. या निमित्ताने उपस्थित मातृपुत्र किल्ले श्रोते परी सगळे अलंकापुरीला आलेले सगळे वारकरी कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक गावगावचे सप्ताहाचे संयोजक आणि माझं परमश्रद्धास्थान असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण वासुदेवजी महाराज देगलूरकर आमच्या देगलूरकर परंपरेतील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. काहीशा वेळात सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल एक तर मी आलोय उशिरा, दुसरी गोष्ट मी आहे आजारी आणि तिसरी गोष्ट माझं नाव आहे छोटे माऊली मी अभंग घेतलाय बाला मोठा. त्यातली काही चरणच मला आठवणार. इथं पाठांतरावली माणसं येतं आणि खरं तर माझ्या आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला की याने कीर्तन नाही केलेलं बरं. खूप काल एक तर भैरवनाथ जयंतीचं कीर्तन 10 ते 12 राहते. मग येता 2 वाजतात आणि मग आराम होत नाही. परत सकाळी ज्ञानेश्वरी मंदिरात कीर्तन, परत धर्मशाळेतलं सकाळचं एक कीर्तन, संध्याकाळचं एक कीर्तन, परत इथं यायचं आणि अशा 4-4 कीर्तनामुळे मग थोडंसं गळून जातो माणूस. परंतु तुमचा सगळ्याची प्रसन्नता पाहिलं मला जरा ऊर्जा आली असो. आणि मग तुमची प्रसन्नता पाहिल्यामुळंच तुमचं पाठबळ पाहिल्यामुळंच मी एवढं रान धरलंय असं आदरणीय आमच्या महाराजांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. खूप गोड अभंग घेतलेला आहे. अभंग थोडा मोठा आहे, जेवढा होईल तेवढा आपण पाहण्याचा प्रयत्न करू. मी माऊलीच्या दारात 20 वर्षापासून कीर्तन करतोय. आळंदी संस्था जशी मी सुटलो तशी कीर्तन करतोय. पण मोठ्या समाधीतला अभंग मी आजच घेतलाय. ह्याच्या मोठ्या समाधीचे 2 प्रकार, लघु समाधी एक दीर्घ समाधी. तरी दीर्घ समाधीतला अभंग मी 20 वर्षात आजच घेतला. म्हणून आता आपलं किती राहिले काय राहिले सुरू तर करा, जेवढं लागेल करायला तेवढं. 68 अभंग आहेत एकंदर ते सगळे जेवढे होते तेवढे, म्हणजे अजून 68वे वर्ष मी हलत नाही असा त्याचा सरळ मतीचा अर्थ झाला असं. गगनपंथे शुभ्र विमाने देवो लक्षती अधोवदने अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनत्कारिले. या अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज या क्षितिमंडळामध्ये माझ्या ज्ञानदेवांचा जय जयकार कसा थाटा माटात होतोय आजच्या अभंगात नामदेव महाराज सांगतात. या मृत्यूलोकात
लोकात दोन जीवन राहतात. एक आहे धिक्कारास पात्र जीवन आणि एक आहे जय जयकारास पात्र जीवन. या मृत्यूलोकात आल्यानंतर काही व्यक्तिमत्वाचा समाजाने सदैव धिक्कार केला. या मृत्यूलोकात काही व्यक्तिमत्वाला समाजाने कायम डावलले. या मृत्यूलोकात काही व्यक्तिमत्वाला समाजाने कायम लांब ठेवले. का बरं? ते जीवन धिक्कारास पात्र आहे. पण या मृत्यूलोकात मात्र एक जीवन जय जयकारास पात्र आहे. त्यांना उचलून धरावं, त्यांचा जय जयकार करावा, त्यांना शिरोधार्य धारण करावं. हे दोन लोकप्रवाह या मृत्यूलोकात राहतात. एक आहे धिक्कारास पात्र जीवन आणि एक आहे जय जयकारास पात्र जीवन. आता तुम्हाला ते बंद करा. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की धिक्कारास पात्र जीवन कोणाचं आणि जय जयकारास पात्र जीवन कोणाचं? धिक्कारास पात्र 2-3 जीवन हे धिक्कारास पात्र आहे आणि काही जीवन मात्र जय जयकारास पात्र आहे. कोणतं जीवन धिक्कारास पात्र? एक आवाखा नसताना रान धरतो, जसं आजचं वेळ नसताना मोठा अभंग झाला. आवाखा नसताना रान धरतो, धिक्कारास पात्र आहे. 2 हलक्या लोकांच्या हाताखाली काम करतो, धिक्कारास पात्र आहे. आणि पप्याच्या आईचं दाट ऐकतो, धिक्कारास पात्र आहे. देह संस्था माझं काही नाही. माझ्याकडे सगळं, मी कीर्तन आळंदीतला आहे पण माझ्याकडे माल सगळा देहूच आहे. माल काही जीवन धिक्कारास पात्र आहे. एक आवाखा नसताना रान धरतो. ज्याला पकवाज वाजवता येतोय त्यानेच घोडी पशी उभं राहिलं पाहिजे. ज्याला पकवाज वाजवता येत नाही त्याने घोडी पशी उभा राहू नये, घोड्यावरही बसू नये. कळलंय काय? ज्याला गायन येते त्यानेच माईक पुढे उभं राहावं. गाता येईल त्यानेच गाय, नाही तो का टाळ मृदंग पश्चिमेकडे, माझे गाणे दक्षिणेकडे. वारावा हे भलत्या ठायांतशी माझी राग छाया, वारवा हा हा हो गंधर्व गाती. ज्याला वाजवता येते ना त्यानेच पकवाचा जवळ बसावं. तेव्हाचे ज्याची तुकोबरायाची आणि नामदेव महाराजाची बाळक्रीडा पाटील त्याने काल्याचं कीर्तन करा. भीमसेन महाराज गडकर म्हणायचे काही गोष्टीसाठी पात्रता लागते. असं पात्रता नसताना जर डोकं देत असेल तर त्याला आमच्या नगर भागात बिगर चुमडीचं डोकं देणं म्हणते. काय म्हणते? डोकं द्या पण बिगर चुमडीचं डोकं देऊ नका. आणि जो बिगर चुमडीचं डोकं देत असेल, तुकाराम महाराज म्हणतात ते जीवन धिक्कारास पात्र आहे. तुकोबराय म्हणतात पायात घालायला पायतन नाही आणि देशाच्या राजाचं गचुर धरलं वारवा, देगया कर्तव्या आधी, देगया कर्तव्या आधी. नाही पायतन भूपतीशी दावा, नाही पायतन भूपतीशी दावा, नाही जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पायात घालायला चप्पल नाही. उजव्या पायात लखानी घातली, डाव्या पायात पॅरागॉन घातली. एका कंपनीची बी नाही, एक जत्रातून उठवली आणि एक यात्रातून उठवली. 2 कंपनीच्या 2 चपला पायात घातल्या. आणि तो म्हणतोय नरेंद्र मोदीला काय कळतंय? अरे बरड्या, तुला जावयाने 3दा हाता खालून काढा आणि तू नरेंद्र मोदीची बराबरी करायला निघाला. शेळीने पुढं उठाचा बुका घ्यायचा असतो का? शेळी पुढं, उंट पुढं, ममताबाई पुढं, अमित शहा पुढं. म्हणून बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा ममता
तुम्ही वैकुंठवासी रामगिरी महाराजच कीर्तन नाही नगर भागातील लोकांनी ऐकलेले रामगिरी महाराज दात खाऊन कीर्तन करायचे दात खायचे कीर्तन ते म्हणजे भारताच्या वाटेला 3 पांढऱ्या पाली आल्या पण त्या 3 पांढऱ्या पाली कीर्तन झाल्यावर सांगतो असं रामगिरी महाराज करारी व्यक्तिमत्व मला सांगायचं काय पायात घालायला वाहन नाही आणि राजाचं गचुर धरतो आवाखा असेल तर रान धरा आवाखा नसतो रान धरण्यात मजा काय जो जे तिचे गौरव नेणे सयाशी ते भिंगुळ वाणे ज्याला जे कळत नाही त्याने त्या क्षेत्रात डोकं देऊच नाही काही फायदा नाही तिथं डोकं देऊन तुकाराम महाराज म्हणतात धिक्कार असो त्या व्यक्तिमत्वाचा आवाखा नसताना रान धरतो नाही पाय तर भूपतीशी दावा धिगया कर्तव्या आगेला या जीवनाचा धिक्कार असो बळ नसताना बळेविन शक्ती बोलू नये बळेविन बोलू नये शक्तीविन बोलू नये असं अनुभवायचं बळ नसताना शक्ती नसताना बोलण्यात काही मजाच नाही पायतन भूपतीशी दावा धिगया कर्तव्या आगेला त्याचा धिक्कार असो 1 2 हलक्या माणसाच्या हाताखाली काम करायची पाहिजे माऊली वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार वसुदेव महाराज एक वाक्य नेहमी सांगायचे शहाण्याचं दास व्हावं मूर्खाचं मालक होऊ नये आदरणीय अण्णा म्हणायचे अजून त्याला एक दृष्टांत सांगायचे शहाण्या डॉक्टरचं औषध खाऊन मरावं वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार वसुदेव महाराज एक वाक्य नेहमी आदरणीय अण्णा म्हणायचे अजून त्याला एक दृष्टांत सांगायचे शहाण्या डॉक्टरचं औषध खाऊन मरावं पण वेड्या डॉक्टरचं औषध खाऊन जगू नये अण्णा म्हणायचे वा आपण ज्याच्या हाताखाली काम करतो त्याचा आचार विचार कुलाचार शिलाचार हा वंद्य पाहिजे शिरोधार्य पाहिजे चांगल्या माणसाच्या हाताखाली काम केलं पाहिजे दुर्दैव या भारताचं मला या भारतात भारत स्वातंत्र्य झाल्यापासून माझं बोलणं जरा काही लोकांना पटायचं नाही पण माझ्या बोलण्यात अर्थ आहे काहीतरी माझ्या बोलण्यात कठोरता आहे पण ती सत्यनिष्ठ भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताची न्याय व्यवस्था जरा वेगळ्या अंगाने हाताळण्यात आली वेगळ्या अंगाने हाताळण्यात आली म्हणजे काय पात्र व्यक्तीला अपात्र केलं अपात्र व्यक्तीला पात्र केलं तुम्ही स्मृतिग्रंथ वाचा याला शास्त्रामध्ये अपात्रीकरणाचं पाप म्हणतात अपात्रीकरणाचं पाप म्हणजे काय घोडा बांधून ठेवायचा आणि गाढ वापरून रेस जिंकायची वा 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 गाढवाने रेस जिंकल्याला घोड्याला तोच पडा ना घोडा बांधून ठेवायचा आणि गाढ वापरून रेस जिंकायची याला म्हणायचं अपात्रीकरणाचं पाप अपात्र माणसाच्या हाताखाली काम करायची पाळी भारतीय न्याय व्यवस्थेने आणलेली आहे काय आता त्याला कोणी बोलू शकत नाही भारतीय न्याय व्यवस्था अशी इथं जितका उच्च 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 तितक्या नीच 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 लोकांची सेवा करावी लागते हे या भारताच्या न्याय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे भारताच्या कोणत्याही इयत्तेमध्ये 4 श्रेणीची मुलं राहतात अ श्रेणी ब श्रेणी क श्रेणी ड श्रेणी 4 श्रेणी राहतात प्रत्येक वर्गात अ श्रेणीची मुलं खूप विद्वान होतात क्लास 1 क्लास 2 क्लास 3 अधिकारी होतात ब श्रेणीची मुलं ते अधिकारी होत नाही ते कंपन्यांचे मालक होतात ते कंपन्या टाकतात अ ब क श्रेणीची मुलं पुढारी होतात आणि ड श्रेणीची मुलं श्रेणीच्या नावाप्रमाणे टाकू होतात आणि या भारताचं वैशिष्ट्य आहे जितका जितका उच्च तितक्या तितक्या नीच लोक खरं तर यांनी याची सेवा केली पाहिजे याने याची तयास विहित यांची सेवा वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये प्रभू झाला तरी संसाराचा नाश तयास विहित यांची सेवा याने याची करावी याने याची ही आमची न्याय व्यवस्था आहे प्राचीन भारत स्वतंत्र झाल्यापासून ही न्याय व्यवस्था राहिली नाही मग अ श्रेणीच्या मुलाला ब श्रेणीची कामं करावं लागतात ब श्रेणीच्या मुलांना क श्रेणीवाल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं क श्रेणीवाल्याला ड श्रेणीवाल्यांच्या हाताखाली म्हणजे अ श्रेणीची मुलं अधिकारी होतात पदवीधर होतात पण नोकऱ्या नाही भारतामध्ये काही गोष्टीच्या इथं शान्याला नोकरी लवकर भेटत विद्वानाला किंमत नाही मला अवघड झालं मग हे अ श्रेणीची मुलं विद्वान ज्ञान खूप नोकरी नाही ब श्रेणीची मुलं कंपन्या टाकतात आणि यांच्या हाताखाली काम करावं लागतं हा ज्ञानी हा बिंडोक ज्ञानी माणसाला बिंडोक माणसाच्या हाताखाली काम करावं लागतं
धिक्कार आहे मला. विद्वानांना ब श्रेणीवाले कंपन्याचे मला काम आठवतात. बरं ब श्रेणीवाले यांना या क श्रेणीतले पुढारी कामाला लावतात. तुझी कंपनी धूर मारती, प्रदूषण होतंय, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, विधानसभेमध्ये ठराव मांडून लाल शेरा आणि तुझी डिलीट करायची कंपनी. तसं करू नका. रात्री 20 लाख घ्या, 20 कोट घ्या, 20 अब्ज घ्या, हा 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 तेच हवं आहे. मग ब श्रेणीवाल्याला क श्रेणीवाले पुढारी बरोबर कामाला लावते. बरं क श्रेणीवाले पुढाऱ्यांना हे डाकू हे कामाला लावते. तुझं एकुलतं एक पोर माळशेच्या घाटात नेणे, तुझं एकुलतं एक पोर खंडाळ्याच्या घाटात नेणे, एक गाव 2 तुकडे, 1 कोट घ्या पण माझा पोरग स्वर, माझ्या जीवाचा तुकडा वैद्य महाराजांची खाऊन घे. मग हे या भारताचं वैशिष्ट्य आहे. उच्च उच्च व्यक्तींना नीच नीच व्यक्तीची कामं करावी लागतात. धिक्कार असो त्या जीवनाचा. विठ्ठल स्वामी हलक्या माणसाच्या हाताखाली काम करायची पाळी आली. तुकाराम महाराज म्हणतात धिक्कार. बिरबल दशग्रंथी विद्वान ब्राह्मणाचा मुलगा आणि म्लेच्छ अकबर, त्या अकबराच्या हाताखाली काम करायची पाळी आली. याला म्हणजे धिक जिने ज्याचा स्वामी हीनवर, आपण ज्याच्या हाताखाली राहतो तो जर आचार विचार भ्रष्ट असेल, धिक्कार आहे त्या जीवनाचा की अशा भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करायची पाळी आली. धिक जिने ज्याचा स्वामी हीनवर, मरण ते बरे भले मन. तुकाराम महाराज एक आवाखा नसताना राम धरतो. धिक्कार असो. हलक्या माणसाच्या हाताखाली काम करतो. धिक्कार असो. आणि 3 बायकोच्या अधीन आहे. वा, माणसं कोणाच्या तरी अंकित असावं, मोकळं नसावं. तुकाराम महाराज म्हणतात मोकळा तो शिन दुःख. मनुष्य मोकळा असला तर दुःखी होतो. मनुष्य अंकित असावा, पण तो मग भगवंताच्या अंकित असावा, परंपरेच्या अंकित असावा, साधूच्या अंकित असावा. पण इथं दुर्दैव असेल, इथं माणसं परंपरेच्या अंकित नाही. थोडी वंश परंपरा असं मी अंकित. इथं थोडी माणसं देवाचे अंकित आहे, बळीयाचे अंकित, थोडी माणसे. पण जास्तीत जास्त माणसं बायकोच्या अंकित आहेत. वर बघा, कामाचा अंकित, कांते ते प्रार्थित, तो काळ निश्चिंत माझी आले. बायकोच्या बरेच अंकित आहे. तुका म्हणे केला रांडेने गाढव, मना सवे धाव. महाराज बायकोच्या लोक लयच हातात येतात. तुम्हाला जर एखाद्या उत्सव बाईले आधी नकळलो की मान हे प्रमाण मला धिक्कार असो त्या जीवनाचा
की जे बायकोच्या अधीन आहे, दिग्जने ज्याचे बाईले अधीन. आता इथं काही माणसं माना डोलीत काही गप येत. गप काय येतं, त्यांच्या बायका इथं येतात. काही मान का डोलीत फक्त त्यांच्या बायका इथं आलेल्या नाही. त्यांच्या जर बायका आल्या असते तर त्यांनी सुद्धा मान डोली नसते. पहिले बायकोच्या अधीन. इथं बसलेल्यापैकी बायकोला घाबरत नाही असा कोणी हातवर करा बघा. वासुदेव महाराज किती आत्मविश्वास आहे. एकाने बी हातवर केला नाही की विशेष करा धन्य माता पिता. बायकोला भीत नाही असा कोणी हातवर करा. मी एका कीर्तनात सांगितलं तर एकाने हातवर केला बरं का. वा माझ्या आजचं कीर्तनाची सेवा यांना द्या म्हणून. माझ्या आजचं काय कीर्तनाची पाकिट असेल यांना द्या. बायकोला भेट नाही हातवर केला त्यांना नाही नाही मला तुमचा गैरसमज झाला. म्हणजे का बरं तरी तसं समजू नका मी बायकोला भेट नाही. मला कीर्तनाला येताना अगोदर बायकोने सांगितलं होतं महाराजांनी काही सांगितलं तर सगळ्यात पहिला हात तुम्ही वर करायचा. सांगितलं नाही म्हणतो म्हणून मी हात वर केला. असो असो वर बघा. ठीक जिने ज्याचे बाईने अधीन परलोक मान नाही दोन्ही. त्याला परलोक इहंच नास्ती परमच नोपलवे. इहलोकाची यात्रा त्याची काढायला जात नाही. पारत्र परत्राची ही का दयाची आहे धड नाही. दयाचे परत्र कसं काय काय विचारायचं कशा. आणि म्हणून 3 जीवन धिक्कारास पात्र. बायकोच्या अधीन आहे, धिक्कारास पात्र आहे. हलक्या माणसाच्या हाताखाली काम करायची पाळी आली, धिक्कारास पात्र आहे. आणि हे आवाक्याच्या बाहेर रान धरतो, धिक्कारास पात्र आहे. काही जीवन धिक्कारास पात्र आहे. पण काही जीवनाचा जय जयकार असो, काही जीवन जय जयकारास पात्र आहे. कोणाचं एक आहे भगवंताचं आणि काही संताचं. आपल्या संत वाङ्मयामध्ये भगवंताचा जय जयकार केलेला आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये संतांचा जय जयकार केलेला आहे. विठ्ठल जय देवा पांडुरंगा जय देवा पांडुरंगा करायचं नाही. आता झेडपी लागल, पंचायत समिती लागल, नगरपालिका महानगरपालिका काही येणे 500 रुपयावरी येऊन येऊन येणार कोण. तू येणार नाही, तो येईल पण तू तर काय येणार नाही. का पडले काय कोणाचा कोणाचे झेंडे घेऊ नये, कोणाचा झेंडा घेऊ हाती, कोणाचा घ्यावा आमचं काय म्हणणं. कोणाचाही जय जयकार करू नये. देवाचा जय जयकार करावा. करा जय जयकार वाचा जय Bye.
करा जय जयकार वाजते गजर मृदंगा पार देवाचा जय जयकार करावा असा संतांचा जय जयकार करावा बारावाध्यामध्ये ज्ञानोबा आपल्या श्रीगुरु माऊलीला म्हणतात मनोनी साधका तू माऊली. हे साधकाची माऊली असलेले श्रीगुरु तुमचा जय जयकार असो. तुम्ही कसे जय जय ओ श्रद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. देवाचा जय जयकार. जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. तिथं सगळं जय जय देव प्रभो जय 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 भरपूर जो 10 अर्थ आहेत. जय तिथं देव क्रीडायाम धातूचे 10 अर्थ आहेत. एकदा मी इथं सांगितलेले येतं तर आता ते सांगत नाही. मला हेच सांगायचे देवाचा जय जयकार असा संतांचा जय जयकार. महाराज ठीक आहे देवाचा जय जयकार होतोय पण या संतांचा जय जयकार कुठं होतोय तर ते श्री संत आहेत ज्ञानोबा. ज्ञानोबरायांचा जय जयकार सगळ्या क्षिती मंडळात होतोय. नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात जय जयकार क्षिती होत त्रैलोक्यात होतोय. क्षिती क्षिती शब्दाचा अर्थ तसा पृथ्वी होतो पण पृथ्वी शब्दाचा अर्थ पंचदशीकाराने खालचे 7 लोक आणि वरचे 7 लोक या 14 लोकाला मिळून पृथ्वी म्हटलेलं आहे. तर ते म्हणतात तत्र गंधवती पृथ्वी तिथं गंध उपलब्ध होतो म्हणून ती पृथ्वीचाच सगळा अंश आहे. खालचे 7 लोक आणि वरचे 7 लोक आणि मृत्यू लोक या सर्व लोकांमध्ये माऊलींचा जय जयकार होतो. विठ्ठल विठ्ठल जय जय शब्दे ध्वनी माऊलीचा जय जयकार कुठं होतोय तेने स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे पाताळे शेष म्हणे भुंजे प्रेम भुंजे न समारे. माऊलीचा जय जयकार तिकडं वर स्वर्गात पाताळातल्या थेट पन्नग नागापर्यंत पार शेष शेषापर्यंत माऊलीला समाधी देण्यासाठी सर्व देवगण गंधर्व यक्ष किन्नर आले. सगळे आळंदीला आले तसे ते सगळे पंढरपूरून आले. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचकोसावरी साधूच्या 5 कोसवर माणसं उभी होती. ते म्हणाले एक इथं होता आणि 5व्या कोसावर होता. नाही पिपिले केशी मार्ग जावया न मिळे जाती भार मिळे वैष्णवांची अशी सगळी मंडळी तिथं आली.
कोण कोणाला इंद्र चंद्र देव येती ब्रह्मादिक गीती गाती यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी कोण कोणाने बळे भीष्म नारद बळे भीष्म नारद ध्रुव प्रल्हाद उद्धव आक्रोड हनुमंत आदी करून ध्रुव ऋषी माधव अशी सगळी मंडळी आली समाधीला आणि मग सर्वांनी ते सर्व आल्यावर मग रंभा उर्वशी आल्या थै थै नाचू लागल्या रंभा उर्वशी नाचती नारद तुंबर विनेवाती गणेश शारदा आळविती 6 राग 21 मूर्छना एका मोठ्या गायकाला मी विचारलं होतं 21 मूर्छना कोणत्या त्याने मी तुम्हाला सांगतो 8 वर्ष झाले अजून सांगितलं नाही त्यांनी मला त्यालाच माहिती करायला कोणाचं 6 राग एक भंगी शंकर राहतन प्रतिदिनी विभूतीचे उधळण जय जय शंकर शिवपूर्ण आहे स्तोत्रे गातात आळंदीमध्ये असा सगळा महाघोष चाललेला आणि मग सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार केला बोला पुंडरी स्थिरावला जय जयकारे घोष केला खाली पाताळात शेषनारायण होते त्याने चमकला उठिला पाताळीचा शेष ऐकोने विष्णू कीर्तन तयाशी आले पैस्कंदन उच्चारित रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला शेष नारायण माऊलीच्या समाधीला आलेले म्हणून बऱ्याच धर्मशाळेत तिथं सप्त्यात साप निघते ते शेष नारायण आलेले आहेत फक्त त्यांना कुरवाळू नका वंदावे दुरून शिवले आणि मग ही सगळी मंडळी आले असा खूप जय जयकार झाला जय जयकार क्षिती हो या जय जयकाराने फलश्रुती काय प्राप्त झाले महादोषा संहार घात जीवनामध्ये जे काही जीवाकडून महादोष घडले महादोष का घडले तुकाराम महाराज त्याची मीमांसा मांडतात लक्ष्मीमध्ये घडले महादोष पैसा जास्त भेटायला लागला का महादोष घडतात वा जास्त पाकिट भरायला लागले का समजून घ्यायचं आपलं आयुष्य संपत आलंय आता महाराज वा असं वर बघा महालक्ष्मीमध्ये घडले महादोष वा एक दुसरं कारण तुकाराम महाराज सांगतात मोल देवोनिया साठवावे दोष नटाचे ते वेश पाहून मोबाईल मध्ये नको ते पाहून लोकांनी दोष जोडून घेतले हे सगळे दोष हा माऊलीचा जय जयकार ऐकला तर त्या दोषाचा संहार होतो महादोषा संहार घात एवढं फळ ऐकल्यावर नामा असे नाचत पांडुरंगापुढे इथं पांडुरंग परमात्मा समाधीला आले होते पांडुरंग पुढे उभे होते मग नामदेव महाराज ज्ञानोबरायचा समाधीचा हा महिमा ऐकला थै 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 नाचू लागले आणि मग खाली काय चाललंय हे विमानातून देव लोक पाहतात गगनपंथे शुभ्र विमाने वा बरीच मंडळी म्हणतात किंवा पुढे लागला होता सोन्या आता तुझं ज्ञान किती तुझं आवाका किती विमान शब्द तुम्हाला मी रामायणापासून काढून कृतयुगाच्या वाङ्मयात विमान शब्द सापडतो त्रेतायुगाच्या द्वापार युगाच्या कलियुगाच्या ज्ञानोबराच्या वाङ्मयापासून विमान शब्द एक जण म्हणलं मग तिकीट कधी बुकिंग केलं होतं विमानतळ कुठं होतं तुझ्या घरावर होतं अचिंत्याये खलु भावा न तत्र तर्कान योजे काही पदार्थ अचिंत्य असतात तिथं तर्काची योजना करायची नसते तर्कता मा कुतर्कता तर्क केला तर ठीक आहे पण कुतर्क करू काही अचिंत्य पदार्थ असतात त्याविषयी तर्क करणं चुकीचं आहे तर्काची तिथी गोचरू नव्हे हा कीर्ती तर्काला तर्कस्य अप्रतिष्ठान तर्काला तिथं प्रतिष्ठा सापडत नाही आणि म्हणून काहीतरी तर्क कुतर्क तुकाराम महाराज विमानाने गेले विमानतळ कुठं होतं तिकीट बुकिंग कुठं केलं होतं तुझ्या आजीकडं केलं आणि म्हणून हे प्राचीनच संशोधन आहे पण मध्यंतरी हे मिटत गेलं संपत गेलं कारण आपल्या देशावर 700 वर्ष भोगी लोकांचं साम्राज्य होतं ज्ञानी नाही ती जातच भोगी ज्ञानी जातच आजही बघा त्यांच्याकडे ज्ञानाला प्राधान्य कमी भोगाला प्राधान्य जास्त म्हणून बघ
त्याचा वेलो गेला गगनावरी. असो विस्तार नको, तो बी सांगा. 700 वर्ष भोगामध्ये औरंगजेबाच्या दरबारात गायकांना श्लोर द्यायची शिक्षा होती. चांगलं गायन कोणी करायचं नाही त्याचा कायदा आहे. संगीत कोणी गायचं नाही. वा, ज्ञानी माणसाला किंमत सगळी भोगी. अल्लाउद्दीन खिलजीने ज्यावेळेस नालंदा नावाच्या विद्यापीठावर आक्रमण केलं त्यावेळेस तिथं त्याने काही 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. हजारोने आचार्य होते. सगळ्यांचा शिरच्छेद केला, पण वर्षानुवर्ष शतकानुशतक खर्च घालून ऋषी मुनींनी जे पुढच्या समाजाचं उत्थान व्हावं, पुढच्या समाजाची उत्क्रांती व्हावी यासाठी ग्रंथ संपदा दिली होती. भारता इतकं ज्ञान जगात कोणाकडे नाही. मान जगात नाही, जगात कुठे. वारकरी संप्रदाय, ज्ञानी संप्रदाय, निवृत्तीनाथापासून मैपती मार्गापर्यंत वाङ्मयनिष्ठ संप्रदाय, गावगाव संप्रदाय खूप निघाले. 1.5 दिवस पुढे त्या संप्रदायात एकच म्हणजे तुमच्याकडे ग्रंथ कोणता एवढं सांगा आणि तुमचं तत्वज्ञान काय सांगा. ते तत्वज्ञान नाही. लगेच प्रकारे तुम्हाला गळा कापायचा कारभार, दुसरा काहीच नाही. मग ते तत्वज्ञान. त्या अल्लाउद्दीन खिलजीने ज्यावेळेस नालंदा विद्यापीठ पेटवलं 6 महिने जळत होतं. एवढे दुर्मिळ ग्रंथ होते ना, काय ज्ञान होतं. मैं नालंदा बोल रहा हूँ एवढा एक व्हिडिओ आहे का, आहे मोबाईलवर उपलब्ध आहे. मैं नालंदा बोल रही हूँ. नालंदा विद्यापीठाने काय स्वतःची कैफियत म्हणजे ऐकायला ना, तुम्ही मोबाईलमध्ये हे पाहणारच नाही. आता इथं काय आलेत ना, इथून चॅटिंग करते. धार काढून झाली का, कोंबड्या डाळल्या का, याच पडले काय. माणूस ज्ञान पिपासू असावा. गगनपंथे शुभ्र विमाने, देवादिकांची विमानं शुभ्र असतात. विमानाचा कलरही त्याच काळात सांगून ठेवलाय पांढरा. गगनपंथे शुभ्र विमाने, इथं विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गे वने देव खरिताती. गगनपंथे शुभ्र विमाने, देवो लक्षिती अधोवदने, देव अधोवदने लक्षिती. सगळे देव गण गंधर्व यक्ष किन्नरवरून खाली डोकं करून पाहतात, किंवा खाली असं कोण पात्र जन्माला आलं की ज्यांचा एवढा घोष चाललाय, एवढा निदान चाललाय. देवो लक्षिती अधोवदने, खाली मुख करून पाहू लागले. खाली काय दिसतं त्यांना, अलंकापुरी कीर्तने. अलंकापुरी सद्गुरू देशमुख बाबांच्या धर्मशाळेत कीर्तन चाललंय. गजानन महाराज उशिरा का होईना पण आले. अलंकापुरी कीर्तने. आणि कीर्तनात काय चाललंय, टाळ मृदंग झनकारिले. टाळ आणि मृदंगाची नुसती झोड उठलेली. ढोल ताशा तामस वाद्य, ढोलकीतून तो राजस वाद्य, टाळ मृदंग सात्विक वाद्य. ढोल ताशा सुरू झालं का दगडफेक. एक पार्टी निवडून आली, त्याने ढोल ताशा लावला. दुसरी पडली, यांनी ढोल ताशाची मिरवणूक सुरू झाली. यांनी यांना दगड आणायची, यांनी यांना दगड आणायची. ढोल ताशा सुरू झाली, दगडफेक. ढोलक तुंतुन सुरू झालं, दगडफेक नाही खडेफेक. समजून सांगावं लागेल का नाही, अनुभवी आले अंगाला. ढोल ताशा सुरू झाला का दगडफेक, ढोलक तुंतुन सुरू झालं खडेफेक. पण टाळ पखवाज वाजायला लागल्यावर आजही लोक पुष्पवृष्टी करतात. वर्षाती निर्जर ज्ञानदेव नामे पुष्पांचा. निर्जर म्हणजे देव, अमरा निर्जरा देवा, अमर कोशात आलेलं वाक्य. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव. टाळ्या वाजा करत टाळ्या वाजा. अचूक समर्पक प्रमाण, याला म्हणायचं श्रोता, याला म्हणायचं स्वता. असो श्रोता. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनकारिले. जय जयकार रक्षिती हो, महादोषा संहार हो. नामा असे नाचत पांडुरंगा पुढे. मग आळंदीत काय चाललं, रामकृष्ण अवतार चरित्रे गाती सविस्तर. आळंदीत रामकृष्णाचे अवताराचं चरित्र सविस्तर सांग, म्हणजे रामायणाची कथा करावी, भागवताची. पण हे मी आज सांगतो. इथं आळंदीत खूप रामायण चालले बरं का. प्रत्येक थोडा रामायण चालू, प्रत्येक ठिकाणी भागवत चालू. तिथं रामकृष्ण कथा केली आहे. ते रामकृष्ण कथा जो करील सर्वथा
तो पुढे न पावेल व्यथा भवबंधापासोरी सुटेल. इथं रामायण आणि भागवत कथा झाली पाहिजे. फक्त सांगणाऱ्याची समाधी पाठ पाहिजे. हे पाहिलं पाहिजे. हे वाङ्मय महत्वाचं आहे. रामकृष्ण अवतार चरित्र गाती सविस्तर. त्याही काळात माऊलीला समाधी द्यायला जे वारकरी आले होते त्यांनी प्रत्येकाने आपापले फड मांडले होते. प्रत्येक फडावर रामायण भागवत कथा चालल्या होत्या. रामकृष्ण अवतार चरित्रे गाती सविस्तर. वैष्णवी केले जय जयकार. काही मंडळी वैष्णव मंडळीत माऊलीच्या नावाने जय जयकार करत होते. पांडुरंगे म्हणितले. पांडुरंगे धन्य धन्य म्हणितले. पांडुरंग म्हणायची माझी माऊली धन्य आहे. धन्य धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा. कृष्ण पक्षी तुझ निर्धारा भेटी देत जाईल. आणि मग या सगळ्या गजरामध्ये ज्ञानदेव बैसले समाधी. ज्ञानदेव बैसले समाधी. वाम